विघ्नहर्ता क्रिकेट संघ मुंबई यांना शेवटचा कॉल असेल. आपले फलंदाज पाठवायचे आहेत आणि सोमजाई क्रिकेट संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवले. प्लीज शेवटचा कॉल असेल. विघ्नहर्ता क्रिकेट संघाने आपले प्रथम फलंदाज पाठवायचे आहेत आणि आता सोमजाई क्रिकेट संघाने सुद्धा आपलं थोडंसं प्रॅक्टिस सेशन थांबवायचं आहे आणि अंपायरने आपले जागा घ्यायची आणि सामना चालू करायचा आहे. सामना चालू होतोय. विघ्नहर्ता क्रिकेट संघ मुंबई वर्सेस सोमजाई 11. अटीतटीचा असा सामना दोन्ही संघासाठी आणि विघ्नहर्ता क्रिकेट संघ मुंबई यांच्याकडून आपल्याला या मैदानामध्ये वैभव पानवलकर त्यांच्या साथीला आलाय तो अथर्व भुते. पिंपरी चिंचवड मधील एक नावाजलेला खेळाडू आपल्या फलंदाजीतून प्रत्येक आपल्या प्रेक्षकांचं तसेच आपल्या क्रिकेट प्रेमींचं नेहमीच मनोरंजन करत आलाय. ते मग चुनाभट्टीचं ग्राउंड असू द्या किंवा लालबागचं आपल्या लोअर समाजाच्या क्रिकेट क्षेत्रातील एक मोठं नाव अथर्व भुते आपल्या या महत्वाच्या सामन्यासाठी पुण्यावरून दाखल झालाय. थोड्याशा वैयक्तिक कामामुळे तो काल उपस्थित नव्हता, परंतु आपल्या या लीगच्या शेवटच्या सामन्यासाठी आपल्या संघासाठी खेळायसाठी सज्ज होतोय आणि स्ट्राईकला येतो वैभव. एक घणाघाती फलंदाज ज्याला पाहिल्यावर निकलस पुराण्याची थोडीशी आठवण होते. थोडस मला वाटतं तेवढाच हार्ड हिटर आणि आक्रमक फलंदाज वैभव स्ट्राईकला असेल आणि मला वाटतं आपले अष्टपैलू खेळाडू समर्थ पुमेणकर यांच्याकडून थोडीशी दाद भेटते ती वैभव यांच्यासाठी. साऊथ आफ्रिकेचे कर्णधार टेम्बा बौमा यांची थोडीशी हाईटच्या स्वरूपात जशी शरीर यष्टी आहे, परंतु त्यांचं क्रिकेट क्षेत्रातील काम मोठं आहे. तसेच वैभव पानवलकर आपल्या संघासाठी दादर कोळीवाडामध्ये राहणारे तसेच दादर लालबाग या क्षेत्रामध्ये नावाजलेले खेळाडू वैभव पहिल्या चेंडूचा सामना करतील. पहिला चेंडू सुंदर असा फटका आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा नावावर केल्यात. आपल्या नेहमीच्याच ऍटिट्यूड मध्ये पहिल्या चेंडूवरती 4 धावा संघाचा खाता गोलतोय 4 धावेनिशी आणि वैभव वैयक्तिक आणि संघाचा खाता खोलतायत आणि गोलंदाज आहेत ते सज्जन. हे सुद्धा तेवढेच अष्टपैलू खेळाडू आहेत. सज्जन याच्या आधीच्या सामन्यात त्यांची बॅटिंग आता बॉलिंग पाहायला भेटते त्यांना सुद्धा. आता मला वाटतं दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव पंच घोषित करतायत आणि 2 चेंडू 5 धावा. वैभव पानवलकर सुंदर अशी सुरुवात विघ्नहर्ता क्रिकेट संघ मुंबई यांच्याकडून पाहायला भेटते आणि मला वाटतं दोन्ही संघासाठी हा खूप महत्वाचा सामना आहे पुढच्या फेरीसाठी. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आणि वैभव आणि तेवढाच तोलामोलाचा फटका मारलाय आणि या चेंडू चाललाय सीमारेषे पार चौकार आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 9. 3 चेंडू 9 धावा. पहिलं षटक चालू. गोलंदाज आहेत ते सज्जन. 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूवरती 2 चौकार 1 वंडी आणि चौथा चेंडू थोडासा कमबॅक सज्जन यांच्याकडून. यष्टी रक्षकाकडे चेंडू सामावतोय निर्धाव स्वरूपात. सुंदर असं कमबॅक सज्जन यांच्याकडून सुद्धा पाहायला भेटते. पुढचा चेंडू परत एकदा
वैभवला काही 2 चेंडू समजले नाहीत. तेवढंच तोलामोलाचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटते ते सज्जन यांच्याकडे. एक अष्टपैलू खेळाडू सोमजाई 11 या संघाकडून खेळताना दिसत आहेत. पुढचा चेंडू मला वाटतं ब्लॉक स्वरूपातला चेंडू आणि 22 स्वरूपात एक धाव आणि संघाच्या खात्यात एक धावेनिशी भर पडते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती हॅलो हॅलो 10. सुंदर असं समालोचन सागर बेनकर यांच्याकडून. पुढील होणारा सामना क्वालिफायर 1 ब्लॅकस्मिथ वर्सेस चांदोरकर ब्रदर्स. दोन्ही संघांनी पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचंय. सुंदर असं समालोचन सागर बेनकर. आणि आता दुसरा षटक घेऊन येतोय तो रोनक. एक गोलंदाजी क्षेत्रातील आपल्या लोअर समाजाच्या क्रिकेटपटूंमधील एक नावाजलेलं नाव रोनक जावळेकर. आणि तेवढाच तोलामोलाचा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय तो अथर्व भुते. पहिला चेंडूचा सामना करेल रोनक. काटेकी टक्कर रोनक वर्सेस अथर्व. पहिला चेंडू मला वाटतं रोनक याचा समाचार घेतलाय आणि क्रिकेटचा पारणं फेडणारा शॉट इथं पाहायला भेटतोय अथर्व यांच्या बॅट मधून आणि बॉल चाललाय सीमारेचे पार. चौकार. संघाच्या खात्यात भर पडते आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 14. एक आपलं नावाप्रमाणे खेळी अथर्व याची आणि स्वतः रुपेश घाडिये यांचे ते बंधू सुद्धा आहेत. मामाश्री आहेत ते रुपेश घाडी मला वाटतं सॉरी. आणि पुण्यामधून आपल्या संघासाठी मग तो धीरन शहा क्रिकेट संघ असू देत किंवा आपल्या मोरिया 11 पिंपरी संघ असू देत ते आपल्या कोणत्याही संघाकडून खेळताना आपलं पुरेपूर क्रिकेट आपल्याला नेहमीच दाखवत आहेत. आणि आपल्या लालबागच्या ग्राउंडवर सुद्धा लोअर 11 क्रिकेट संघ सिंधुदुर्ग यांच्याकडून खेळताना सुद्धा त्यांनी आपल्या बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला ह्या वर्षी सुद्धा दाखवलंय आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला भेटतोय. परंतु रोनक सुद्धा तेवढाच तोलामोलाचा गोलंदाज सोमजाई 11 संघाकडून पाहायला भेटतोय. पाहूया पुढचा चेंडू. सामना करेल तो अथर्व ऑरेंज कॅप. मला वाटतं तो पुण्यावरूनच येताना ऑरेंज कॅपच आपल्या नावावर करून आलाय. दुसरा चेंडू सुद्धा कव्हरला आणि परत एकदा चौकार. सुंदर असा फटका अथर्व भुते यांच्या बॅट मधून डोळ्यांचे पारणे फेडणारा हा फटका. इनसाइड आउट क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा फटका अथर्व भुते यांच्या बॅट मधून. मला वाटतं स्वतः कर्णधार बबलू यांना सलामी देणारा हा चौकार असेल. आपल्याला तिथेच पाहायला भेटतायत ते पूर्ण स्क्वॉड. मुंबई विघ्नहर्ता क्रिकेट संघ मुंबई यांचा उत्कृष्टरित्या सावधगिरीने संघाची सुरुवात होताना. पुढचा चेंडू अथर्व स्लोवर स्वरूपात तेवढाच सुंदर असा चेंडू. स्वतः नाराज होताय स्वतःवर अथर्व. एक सुंदर असं खेळमेळीचं क्रिकेट इथं पाहायला भेटतोय. रोनक सुद्धा तेवढाच ताकदीचा गोलंदाज व्हेरिएशन करताना पाहायला भेटतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. अथर्व भुते यांचं नावच मोठं आहे तसंच त्यांचा खेळही मोठा आहे आणि मला संघाला माहिती आहे. हा सुंदर फटका आणि सीमारेषा पार षटकार. षटकारांच्या 6 धावा इथं पाहायला भेटतायत अथर्व यांच्या बॅट मधून. मला वाटतं ते फक्त 4 आणि 6 नेच बॅट बोलते त्यांची. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार. एक सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्या संघासाठी करतायत. आणि मला वाटतं आपल्या गावाला सुद्धा ते मडबुद्रुक प्रीमियर लीग साठी असेच दुसऱ्या दिवशी दाखल झालेले आणि आपल्या संघासाठी उत्कृष्ट खेळी केलेली. मला वाटतं वैयक्तिक 35 धावा स्वतः कुठलेल्या होत्या. परंतु थोडासा संघ कुठे तरी कमी पडला
आणि क्वालिफाय होऊ शकला नाही, परंतु तो क्रिकेट त्यांचा खूप मोठा आहे. मूर्ती लहान असली तरी क्रिकेटचा कर्तृत्व मोठा आहे. मला वाटतं परत एकदा सीमारेषे पार लेग साइड षटकार स्वीप स्वरूपात थोडासा, आणि मला वाटतं सूर्यकुमारची सुद्धा आठवण करून देताना फ्लिक स्वरूपात. वैयक्तिक 20 धावांवर फलंदाजी करताना अथर्व भुते फक्त 5 चेंडूंचा सामना केलाय. अथर्व भुते यांनी 400च्या स्ट्राईक रेटने खेळतायत आपल्या संघासाठी, महत्वाचं योगदान. आणि आपल्या लोहार क्रिकेट जगतातील एक क्लास क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते खेळतात. आणि अशी बरीचशी नावं आहेत आपल्या लोहार क्रिकेटमध्ये, त्यामध्ये अथर्व भुते, आदित्य शेमडकर, समर्थ पोमेंडकर, अशी लेदर बॉल मधील सुद्धा खेळणारे आपले बरेचसे खेळाडू, त्यामध्येच तारे सितारे सुद्धा आहेत. आपल्या संघ इंदापूर तालुक्यातील बंटी पानवलकर सुद्धा एक मोठं नाव. आता मला वाटतं संघाची धावसंख्या पोचते ती 31 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोचते ती 31. एक सावध पवित्रा घेऊन आपल्या संघासाठी फलंदाजी करतायत ते अथर्व आणि वैभव. नॉट आउट 31 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि मी आताच बोलत होतो की आपल्या या लोअर क्रिकेट इतिहासातील एक आपल्याला यंग टॅलेंट सुद्धा, तसेच नवोदित खेळाडू, आणि आपल्याला इथे बरेचसे नामवंत खेळाडू आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यामध्ये आपल्या ब्लॅकस्मिथ या संघाकडून खेळताना सूरज शिंदे सुद्धा सोलापूरवरून दाखल झालेत, आणि त्यांनी आपल्या बॅटिंग मधून कालच्या आणि आजच्या सामन्यामध्ये दाखवून दिले. ते आपल्या संघासाठी खूप चांगले योगदान दिले, आणि गेल्या वर्षाच्या सीझन मध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत मालिकावीर हा पुरस्कार पटकावलेला. आणि मला वाटतं आता पुढच्या फेरीसाठी ते क्वालिफाय संघ झालेला आहे, आणि प्रेक्षकांकडून आणि आपल्या संघासाठी अपेक्षा असेल सूरज यांच्याकडे की त्यांनी आता सुद्धा अशीच फलंदाजी करावी. आणि तिसरं षटक घेऊन येत आहे ते स्वतः, वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहे ते सज्जन, आणि सामना करेल तो वैभव. लेफ्ट हँड बॅट्समॅन. पहिला चेंडू, सुंदर असा फुलटॉस चेंडू होता, परंतु थोडासा मिस हिट, आणि एका धावे समाधान मला 40 धाव घेण्यात यश येत आहे वैभवला. तितकी साथ देत आहेत ते अथर्व भुते. सुंदर अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. समोरच्या संघाला काहीसा समजत नाहीये क्षेत्ररक्षण कुठे सजवायचं, कारण का अथर्व भुते फक्त चौकार आणि षटकारामध्ये त्यांची बॅट बोलते. आता स्ट्राईकसाठी आहेत ते अथर्व भुते. दुसरा चेंडू सुंदर असा तटवल, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट होता. मला वाटतं हिट असता तर कदाचित रनआउट झाले असते अथर्व, परंतु थ्रो थोडासा चुकलेला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. एक चोरटी धाव, एका धावेची भर पडते, आणि आता स्ट्राईकला आहेत ते वैभव. पुढचा चेंडू, सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन सज्जन यांच्याकडून, आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या पोचते ती 33. तिसरं षटक चालू. पुढचा चेंडू, वैभव सुंदर असा मारलेला उत्तुंग फटका, आणि मला वाटतं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं, आणि चेंडू अडवलेला आहे, झेड सुटलेला, परंतु मला वाटतं इथे 4 धावा अडवलेल्या आहेत. सॉरी 5 धावा अडवल्या आहेत. सुंदर आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय सोमजाई क्रिकेट संघ यांच्याकडून. नाही म्हणजे चौका अडवला, हा 6 होता. वैयक्तिक दुसरं षटक सज्जन यांच्याकडून. सुंदर असा हेलिकॉप्टर पद्धतीने
फटका फिरवलेला आहे आणि चौकार अथर्व भुते यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी खूप महत्वाची कामगिरी करतायत अथर्व भुते. आणि मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला भेटतोय आणि हेलिकॉप्टरचा रूपांतर होतोय ते 4 धावेमध्ये आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार चौकार. स्कोर झालाय तो 38 बिनभात 38. सुंदर असा परत एकदा एक धाव पूर्ण तेवढंच क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे सोमजाई 11 संघाकडून. हा बरोबर. धावसंख्या होती ती 5 चेंडू अखेर 39 धावा. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वैभव पानवलकर आणि अथर्व भुते यांच्या बॅटमधून. अजूनही एकही बळी मिळवता आलेला नाहीये सोमजाई 11 संघाला. शेवटचा चेंडू सुंदर असा पुल शॉट आणि षटकार वैभव पानवलकर यांच्याकडून. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्या संघासाठी आणि धावसंख्या होते 3 षटका अखेर 45 बिनबाद 45. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतायत दोन्ही फलंदाज. दोन्ही फलंदाजांना चांगलाच सूर गवसलाय. मैदानाचा अंदाज आलेला आहे. कुठे चेंडू मारल्यानंतर आपल्याला कुठला गॅप दिसतोय, कुठे चौकार मारू शकतो. पुढचा वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन येत आहेत ते कोण आहे मित्रा? बॉलर कोण आहे? विराज. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 4थं षटक घेऊन येत विराज आणि सामना करेल तो अथर्व. विराज याचा सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन अथर्व यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटते आणि विराज याचा सामना करेल तो अथर्व. पहिला चेंडू 4थ्या षटकातील पहिला चेंडू सुंदर असा टाकलेला परंतु चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि मला वाटतं झेल होऊ शकला असता परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आणि 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे अथर्व भुते यांना. धावसंख्या होती ती 45. किती आला मित्रा? 2 आताचे 2. पहिल्या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या होती ती 47. सुंदर असा फटका आणि चौकार पाहायला मिळतोय अथर्व भुते याच्या बॅट मधून. आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभारण्यात मोठी कामगिरी करतायत ते अथर्व भुते. आखूड पद्धतीचा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने चौकार लगावलाय आणि धावसंख्या होते ती 51. विराज याचा पुढचा चेंडू अथर्व. सुंदर असा ब्लॉक चेंडू तेवढा सन्मान दिलेला आहे तो अथर्व याने. क्रिकेटला चांगल्या चेंडूवरती सन्मान आणि खराब चेंडूवरती समाचार हे क्रिकेटचं समीकरण आपल्याला क्रिकेट क्षेत्रात पाहायला भेटतं आणि तेवढाच चांगल्या चेंडूवरती सन्मान दिलाय तो अथर्व याने. आणि पुढचा चेंडू आणि मला वाटतं थोडस थांबलेला खेळ. पुढचा चेंडू अथर्व. फुलटॉस चेंडू सुंदर असा तटवलेला. एका धावेवरती समाधान मानावं लागते अथर्व याला.
आणि स्ट्राईकला येते आता वैभव. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि फ्लिक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व भुते याच्याकडून. मनगटी फटका. 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या होती ती 52. सामना करतील ते वैभव पानवलकर. आपल्या संघासाठी खूप महत्वाची कामगिरी केली कालही आणि आजही करतायत. धावांचा डोंगर उभारण्याचा त्यांचा वर्चस्व. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. वैभव पानवलकर यांना काही कळालं नाहीये. मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश येते. बघूया शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं सुंदर असा ड्राईव्ह लॉंग ऑफला आणि चौकार पाहायला मिळतोय वैभव पानवलकर याच्या बॅट मधून. आणि कार्पेट शॉट पाहायला मिळतोय वैभव पानवलकर यांच्या बॅट मधून. आणि धाव संख्या होती ती किती आले दादा? 4 षटकांच्या अखेरीस धाव संख्या होती ती 56. दोन्ही फलंदाज अफलातून फॉर्म मध्ये आहेत आणि फलंदाजी करतायत. समोरच्या संघाला एकही चेंडू बळी मिळवायला दिलेला नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत, पण त्यांना कळत नाहीये फिल्डिंग कुठे लावायची, क्षेत्ररक्षण कुठे करायचं. एप्रिल मे महिना खूप गरमीचा, वारंवार तहान लागते. खेळाडूंना प्रत्येक खेळाडूने पाणी सोबत ठेवा. आणि या स्पर्धेमध्ये आपल्या अंपायरिंग मधून सुद्धा आपल्या या स्पर्धेसाठी एक उत्कृष्ट खूप मोलाचं योगदान देत आहेत ते आपले दोन्ही अंपायर्स. त्यांच्यासाठी सुद्धा आमच्या आयोजनाकडून खूप आभार असतील की त्यांनी कालच्या सुद्धा दिवसात खूप उत्कृष्ट अशी अंपायरिंग केली. आणि मला वाटतं शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आणि गोलंदाज आहे तो ऋग्वेद. पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते आणि स्ट्राईकला आले ते वैभव. हा शेवटचा षटक असेल, हाणामारीचा षटक. आणि ऋग्वेद यांनी आपला स्वतःवर मदावर घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन आले ते ऋग्वेद. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि वैभव लेफ्ट हँड बॅट्समन. सामना करतील वैभव पानवलकर. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ऋग्वेद. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आपल्याला. तरी पण एक चोरटी धाव घेण्यात यश येत आहे वैभव पानवलकर आणि अथर्व भुते यांना. 2 चेंडू अखेरीस धाव संख्या होती ती 58. आणि आपले क्षेत्ररक्षक खूप असं सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या लोअर समाजाच्या टुर्नामेंटमध्ये ते क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कित्येक संघांमध्ये आपलं क्षेत्ररक्षण करताना दिसतात. कारण ते बरेचसा एरिया स्वतःच्या जोरावरती कव्हर करतात. एक उंची छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणावं लागेल. आपल्या पॉइंटला दिसत आहेत ते. आणि हा रिवर्स फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाले अथर्व भुते. सुंदरशी कामगिरी करून जातात आपल्या संघासाठी. धावांचा डोंगर उभारलाय. काहीसे नाराज दिसत आहेत, तरी पण आपलं काम करून गेलेत. आणि मला वाटतं पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या होते 58. 3 चेंडू अजूनही शिल्लक. बघूया आता अथर्व भुते याची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत. आदित्य शेवडकर 1 डाऊन खेळण्यासाठी येत आहेत. मैदानाचा ताबा घेतील आणि स्ट्राईकवर असतील आदित्य पोमेणकर शेमडकर, सॉरी माफ करा. 3 चेंडू अखेरीस धाव संख्या होती 58. बघूया आदित्य शेमडकर आपल्या बॅट मधून काही चमत्कार दाखवतात का ते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. हाणामारीचं षटक, 5वं षटक. ऋग्वेद काहीसं सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि अथर्व भुतेला बाद केलाय. 4था चेंडू घेऊन येतोय ऋग्वेद.
सुंदर असा फटका आदित्य शेमडकर याच्या बॅटमधून एक धाव घेण्यात यश येत आहे. धावसंख्या होती ती 59. आता सामना करतील ते वैभव पानवलकर. संघाला अपेक्षा असेल की या 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारू शकतात का ते. संघाला गरज आहे धावसंख्या जास्तीत जास्त नेण्याची. बघूया वैभव पानवलकर ऋग्वेदला कसं खेळू पाहतायत ते. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत सोमजा 11, कारण त्यांनाही माहिती आहे वैभव पानवलकर किती मोठा फलंदाज आहे, कारण त्याने दाखवून दिलंय. खूप साऱ्या टुर्नामेंट तो खेळतो. कालही त्याने 48 धावांची खेळी केली, वादळी खेळी केली. आजही खेळतायत. सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते, आणि एक धाव घेण्यात यश येते. धावसंख्या होती ती 59. शेवटचा चेंडू बाकी. आताच मी मगाशी म्हणलेलो की क्षेत्ररक्षण हे खूप योगदानाचं काम आहे क्रिकेटमध्ये, आणि सूरज असं नाव आहे त्या क्षेत्ररक्षकाचं, जो क्षेत्ररक्षकाच्या जोरावर प्रत्येक संघामध्ये आपलं थाप पाडून जातो आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो सूरज. आणि त्यांची रनिंग पाहता आणि क्षेत्ररक्षण पाहता एक उत्कृष्ट योगदान आपल्या संघासाठी देत आहेत. आणि मला वाटतं झेल सुटलेला आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. ते धावसंख्या पोचते ती 61. एक गडी बाद 61, आणि जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान ठेवलंय ते सोमजा 11 क्रिकेट संघ यांच्यासाठी. खूप असं सुंदर असं फलंदाजी प्रदर्शन विघ्नहर्ता 11 क्रिकेट संघ मुंबई यांच्याकडून, परंतु सोमजा 11 क्रिकेट संघ हा सुद्धा तेवढ्या ताकदीचा तोलामोलाचा संघ आहे, आणि त्यांना जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष ठेवलंय विघ्नहर्ता क्रिकेट संघ मुंबई यांनी. आणि दोन्ही संघांना सूचना असतील. विघ्नहर्ता क्रिकेट संघाने आपल्या सेकंड इनिंग साठी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, आणि सोमजाई क्रिकेट संघ यांनी आपले ओपनर फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. धन्यवाद. याच्या पुढे होणारा सामना हा ब्लॅकस्मिथ क्रिकेट संघ वर्सेस क्वालिफायर 1 साठी ब्लॅकस्मिथ क्रिकेट संघ चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तसेच आपल्या संघासाठी चांदरकर ब्रदर्स या संघाचे कर्णधार निखिल चांदरकर इथे उपस्थित आहेत, आणि टॉस होतील ते आपले प्रमुख पाहुणे संजय बेनकर यांच्याकडून टॉस होईल. पुढचा सामना क्वालिफाय 1 साठी टॉस होतोय चांदरकर ब्रदर्स वर्सेस ब्लॅकस्मिथ. आता टॉस झालेल्या सामन्यात टॉस जिंकतोय तो ब्लॅकस्मिथ क्रिकेट संघ. कार्तिक कोळंबेकर
आणि आता आपल्या सेकंड इनिंगसाठी सुरुवात होते. विघ्नहर्ता क्रिकेट संघाचे खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय आणि समजाई क्रिकेट संघ या ओपनर फलंदाजाने आपल्या फलंदाजीसाठी आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आणि या लोअर क्रिकेट असोसिएशन ऑर्गनाइज लोअर क्रिकेट लीग 2026 पर्व दुसरे आपल्या या विश्वकर्मा श्रीदेव विश्वकर्माच्या आशीर्वादाने ही क्रिकेट स्पर्धा आपल्या इथे चालू आहे. आणि आपल्या या विश्वकर्मा समाजामध्ये आपल्या लोअर समाजासाठी आपल्या क्रिकेट प्रेमींनी आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलात त्याबद्दल सर्व क्रिकेट रसिक तसेच क्रिकेट प्रेमींचं स्पर्धकांचं आणि संघ मालकांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आणि अशीच पुढच्याही वर्षी तुम्ही उत्सुकता दाखवा आणि आपली स्पर्धा पुढच्याही वर्षी त्याच जोमाने परिपूर्ण करूया हीच आशा बाळगतो. आणि पुढील समालोचन आपले बंधू रुपेश खाडी सामावतील. सामन्याला सुरुवात होते आता. सोमजाई 11 वर्सेस विघ्नहर्ता 11. विघ्नहर्ता 11 क्षेत्ररक्षण सजवतायत. सोमजाई 11 फलंदाज पाठवा. जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान सोमजाई 11 संघाला. फलंदाजांचं नाव सांगायचंय. सज्जन आणि विघ्नेश फलंदाजीसाठी मैदानावर आणि स्ट्राईकवर आहेत ते. सज्जन बघूया आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणतायत का ते. आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो आदित्य शेमडकर. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय. आपल्याला कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक दिसत आहेत. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि एक लॉंग ऑनला. सुरुवातीचे 2 षटक पॉवर प्ले असेल. 2 खेळाडू 38च्या बाहेर असतील. सामन्याला सुरुवात होते. सुंदर असा चेंडू आणि तितकाच सुंदर असा फटका. पण घोषित क्षेत्रात धावसंख्या होते ती 1. एक चेंडू आणि 1 धाव. सुंदर असा चेंडू होता तो. सुंदर असा फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय खेळाडूकडून. आणि 2 धाव घेण्यात यश येत आहे सज्जन याला. धावसंख्या होती ती 3. आखूड पद्धतीचा चेंडू आणि तितकाच चांगला फटका सज्जनेच्या बॅटमधून. धावसंख्या होती ती 3. 2 चेंडू. तिसरा चेंडू घेऊन येतात ते आदित्य शेमडकर. सामना करतील ते सज्जन. सुंदर असा फटका रिव्हर्स पद्धतीचा. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत का ते. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि सुंदर असं फेक. 2 धावा घेण्यात यश येत आहे सज्जनला. 3 चेंडू 5 धावा. सुंदर असा फटका. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि हा रिव्हर्स खेळलेला फटका. सुंदर असा फटका खेळत आहेत सज्जन आपल्या संघासाठी. 3 चेंडू 5 धावा. चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते आदित्य शेमडकर. फलंदाजाने काहीसं आक्षेप घेतलेला आहे गोलंदाजीवर. पंचांशी वाद घालू नये. 85 वाद घालू नये. 85 वाद घालू नये. सामना सुरू करावा.
पंचांशी कोणी वाद घालू नये, नाही तर पेनल्टी देण्यात येईल. तीन चेंडू झालेत आणि धावसंख्या होती ती 5. सुंदर असा चेंडू आणि घोषित क्षेत्रात एक धाव मिळते बाईच्या स्वरूपात. धावसंख्या होते ती. हॅलो, सुंदर असा चेंडू, निर्धाव निर्धाव चेंडू. धावसंख्या होते ती 5 चेंडू 6 धावा. अजूनही एक चेंडू बाकी. धावसंख्या होती ती 6. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सुंदर असा फटका आणि जेलबाज होतोय तो सज्जन. संघासाठी पहिला बळी मिळवतोय आदित्य शेमडकर. सज्जन बाद होत आहेत. धावसंख्या होती ती 6. फुल लेंथ पद्धतीचा चेंडू फ्लिक पद्धतीने खेळला, पण खरा पण क्षेत्ररक्षणात तेवढाच चांगला झेल टिपलाय आणि एक षटक संपतंय. धावसंख्या होती ती 6. क्वालिफायर 1 संघाचं दोन्ही संघांनी जो संघ टॉस जिंकलाय त्यांनी आपला निर्णय लवकर लवकर कळवावा. ब्लॅकस्मिथ संघ, आपण टॉस जिंकलेले आहात, आपला निर्णय कळवावा लवकरात लवकर. राजा जावळेकर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे त्यांनी आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज येतोय तो रौनक. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येते ते राजा जावळेकर. सामना करतील ते रौनक. सुंदर असा फटका आणि चेंडू काहीसा हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक खाली आणि सुंदर झेल टिपलाय तो खेळाडूने आणि रौनक बाद होत आहेत. सॉरी माफ करा, विघ्नेश आउट होत आहेत. विघ्नेश बाद झालेले आहेत. आपल्या संघासाठी एकही धाव न घेता माघारी चालले आहेत. धावसंख्या होती ती 6. दोन गडी बाद झाले आहेत. आता फलंदाजीसाठी जागा घेतोय तो अभिषेक. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय ते. धावसंख्या होती ती 6. सुंदर असा आखूड पद्धतीचा चेंडू आणि पंचांचे हात जमिनीला समांतर वाईड. अतिरिक्त धावसंख्येत भर होते 7. ब्लॅकस्मिथ संघाने गोलंदाजी स्वीकारली आहे आणि चांदोरकर ब्रदर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय, याची नोंद घ्यावी. सुंदर असा फटका मिड विकेटच्या दिशेने आणि चौकार येतोय स्टेजवर. धावसंख्या होते ती 11. 2 चेंडू 11 धावा. सुंदर असा फटका अभिषेकच्या बॅट मधून पुल शॉट. 2 चेंडू 11 धावा. जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान विघ्नार्थ 11 संघाने ठेवले. बघूया आपल्या संघासाठी, सोमजा 11 संघासाठी अभिषेक काय कामगिरी करतायत ते. आपली छाप सोडलेली आहे चौकार मारून. तिसरा चेंडू
सुंदर असा फटका, इनसाइड आउट बोलतो आपण या लॉंग ऑफ पद्धतीला, वाईड लॉंग ऑफ पद्धतीला, लाईन वाईड लॉंग ऑफ क्षेत्रात आणि चौकार. धावसंख्या होते ती 15, धावसंख्येत बदल, धावसंख्येत 15. 3 चेंडू आणि 15 धावा. काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल राजा जावळेकर यांचं. आखूड पद्धतीचे चेंडू बरोबर टोलावतायत अभिषेक. 2 चेंडूमध्ये 8 धावांवर वैयक्तिक बॅटिंग करतायत, फलंदाजी करतायत. 3 चेंडू 15 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक पॉवर प्ले मधले. सुंदर असा फटका आणि हा डायरेक्ट हिट आणि पंच बाद म्हणून घोषित करतात. तर भुते यांचा बुलेट थ्रो. सुंदर अशी फलंदाजी केलीच आहे आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये पण चांगली कामगिरी पाहायला मिळते ती. आणि बुलेट थ्रो आपल्याला माहिती असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सगळ्यात वेगवान थ्रो कोणाचा असेल तर तो रवींद्र जडेजाचा आहे. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतंय की अतुल भुते यांचाच हा बुलेट थ्रो पाहायला मिळतोय. आणि धावचीत होतोय तो रौनक. आपल्या संघासाठी तिसरा गडी बाद झाला आहे. बघूया आता रौनकची जागा कोण घेतोय ते. नवीन फलंदाज येतोय विराज. चार चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या होती ती 15. 62 धावांचं मोठं आव्हान आहे इथे सोमजा इलेव्हन संघाला. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 5वा चेंडू. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने आणि चौकार पाहायला मिळतोय अभिषेक याच्या बॅट मधून. सुंदर अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी आणि धावसंख्या होती ती 19. 3 गडी बाद झालेले आहेत तरी पण अभिषेक अजूनही फलंदाज खेळपट्टीवर उभे आहेत. 3 चेंडू चौकार मारलेले आहेत त्यांनी. शेवटचा चेंडू घेऊन येतात राजा जावळेकर. धावसंख्या होती ती 19. काल अभिषेक शर्माने फलंदाजी केली आणि आज इथे अभिषेक फलंदाजी करतायत. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने चौकार आणि आज चौथा चौकार मारतायत अभिषेक आपल्या बॅट मधून. धावसंख्या होती ती 23. वैयक्तिक 16 धावांवर खेळतायत अभिषेक. 2 षटक अखेर धावसंख्या होती ती 23. काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल कारण का पहिलं षटक अखेर धावसंख्या होती ती 6 आणि नंतरच्या षटकामध्ये तब्बल 4 चौकार ठोकलेत अभिषेक याने. 17 रन्स 17 धावा कुठल्या आहेत राजा जावळेकर याच्या गोलंदाजीवर. काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल. अजूनही 42 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 42 धावा. 42 धावा 18 चेंडू. माफ करा 39 धावांची गरज आहे. 18 चेंडू 39 धावा. सुंदर असा चेंडू. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात ते आदित्य. पहिला चेंडू निर्धाव. विराजला काहीसा कळालेला नाहीये. मोठा फटका खेळण्याच्या नादात डॉट पद्धतीचा हा चेंडू आणि यष्टीरक्षकही यष्ट्यांच्या जवळच उभे आहेत. दुसरा चेंडू. पंचांच्या हात समांतर जमिनीला आणि अतिरिक्त धाव वाईड. धावसंख्या होती ती 24. 1 चेंडू 24 धावा. गोलंदाजावर काहीस आक्षेप घेत आहेत फलंदाज. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑन पद्धतीने आणि वैभव यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धावसंख्या होती ती 25. 2 चेंडू 25 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतात आदित्य शेमडकर. सामना करेल तो अभिषेक.
आणि हा घोषित क्षेत्रात 22च्या स्वरूपात 1 रन 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 26. 3 चेंडू 26 धावा. अभिषेक आपल्या संघासाठी खूप महत्वाची कामगिरी करतायत. 4 चौकार आधीच त्यांनी लगावले आहेत. बघूया, सुंदरसा फटका आणि हा पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलाय आणि धावसंख्या होती ती 28. पुढील चेंडू फ्री हिट असेल. 3 चेंडू 28 धावा. हा चेंडू फ्री हिट असणार आहे. 28 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण वैभव गाडी यांच्याकडून आणि हा चेंडू काहीस गचाळ क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडून आणि 2 धाव घेण्यात यश येत आहे. 4 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या होती ती 30. अजूनही 32 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 32 धावा. 32 धावा 14 चेंडू. फलंदाज धावसंख्या होती ती 30. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत आदित्य शेमडकर. पंचांशी कोणी वाद घालू नये नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. गोलंदाजावर काहीसा आक्षेप घेत आहेत. त्याच्या गोलंदाजी ऍक्शनवर आक्षेप घेत आहेत फलंदाज. पंचांनी काही तो योग्य निर्णय घ्यावा. सामन्याला सुरुवात होते आहे. पंचांशी कोणी वाद घालू नये नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. स्ट्राइकवर आहे तो ऋग्वेद, सॉरी विराज. पाचवा चेंडू घेऊन येत आहे तो आदित्य शेमडकर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुंदर असा चेंडू आदित्य शेमडकर यांनी हाताळलेला आहे आणि डॉट पद्धतीचा हा चेंडू. धावसंख्या 30 अजूनही स्थिर आहे. शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका आणि झेल सुटलेला आहे. 1 धाव घेण्यात यश येते आणि धावसंख्या होते 3 षटका अखेरीस 31. अजूनही 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावा. 31 धावा 12 चेंडू. अभिषेक अजूनही खेळपट्टीवर उभे आहेत समजा 11 संघाचे. हार्ड हिटर अभिषेक अजूनही खेळपट्टीवर आहेत. बघूया आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणतायत का ते.
धावसंख्या होती ती 31. अजूनही 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावा. बघूया चौथं षटक कोण घेऊन येत आहेत. वैभव घाडी, मला वाटतं वैभव घाडी चौथं षटक घेऊन येतात. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक. बारा चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. सोमजाई 11 संघाला. सामना करतील ते विराज आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो वैभव घाडी. मध्यम गती गोलंदाज. पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि अथर्व भुते चेंडूच्या खाली आणि सुंदरसा झेल टिपलाय तो अथर्व भुते यांनी. आणि पहिल्या चेंडूवर एक गडी मिळवतायत. गडी बाद होतोय. विराज बाद होतोय आणि वैभव घाडी यांच्या खात्यामध्ये एक गडी. सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला विघ्नहर्ता 11 संघाकडून. आणि पुन्हा एकदा सागर वेणकर यांचं आगमन. नवीन फलंदाज येतोय तो फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. प्रदीप. दुसरा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पण एज लागून कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव घेण्यात यश. आणि धावसंख्या होती ती 32. 2 चेंडू 32 धावा. आणि सामना करतील ते अभिषेक. सुंदर असे फटके खेळलेत अभिषेक याने. सुंदर असा फटका आणि खेळाडू सुंदर असा झेल सुटतोय आदित्य शेमडकर यांच्याकडून. आणि 2 धाव घेण्यात यश येत आहे. धावसंख्या होते ती 34. 3 चेंडू 34 धावा. 9 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. सुंदर असा फटका आणि अथर्व भुते बॉलच्या खाली आणि सुंदर असा झेल टिपलाय अथर्व भुते यांनी मिड विकेट क्षेत्रात. आणि अभिषेक बाद होत आहेत. 4 चेंडू अखेरीस. धावसंख्या होती ती 34. नवीन फलंदाज येतोय आदित्य. अजूनही 8 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची इथे आवश्यकता आहे पण इथे वारंवार गडी बाद होत आहेत. अभिषेक आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत होते पण तेही तंबूमध्ये परतलेत. 8 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. 34 धावांपर्यंत पोहोचलेत सोमजा 11 संघ. पाचवा चेंडू सुंदर असा फटका आणि पुन्हा एकदा अथर्व भुते चेंडूच्या खाली आणि सुंदर झेल टिपलाय अथर्व भुते यांनी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते वैभव घाडी यांच्याकडून आणि तितकंच साथ देत आहेत अथर्व भुते आपल्या क्षेत्ररक्षणाने आणि झेल टिपतायत वारंवार. आणि नवीन फलंदाज येतोय तो साईनाथ. धावसंख्या स्थिर आहे 34. 7 चेंडू मध्ये अजून 28 धावांची आवश्यकता. आणि सागर वेणकर यांनी कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यावा. नवीन फलंदाज येतोय तो साईनाथ. शेवटचा चेंडू बाकी.
धावसंख्या स्थिर 34. वैभव पानोलकर यष्ट्यांच्या मागून वारंवार क्षेत्ररक्षण सजवतात. बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे. कोणता खेळाडू कुठे फटके खेळ. डावकुऱ्यात असा फलंदाज हा साईनाथ. बघूया, मोठ्या फटक्यांची ती आवश्यकता आहे, परंतु वैभव घाडी यांनी अचूक पद्धतीचा मारा करत गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. आणि हा निर्धाव पद्धतीचा चेंडू वैभव पानोलकर यांच्या हातामध्ये आणि षटक संपतंय. 4 षटकान अखेर धावसंख्या होते ती 34. अजूनही 28 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 4 षटकार मारावे लागतील सोमजा इलेव्हन संघाला, तरच विजयश्री खेचून आणण्यात येईल. आणि शेवटचं षटक घेऊन येतात ते श्रवण. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं. मध्यम गती गोलंदाज श्रवण. स्ट्राईकवर आहेत ते प्रदीप. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पंच नो बॉल घोषित करतायत. धावसंख्येत बदल होत आहे. धावसंख्या होती ती 36. हाईट वाला हा. आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. साईनाथ बघूया आपल्या संघासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता. 4 षटकार मारावेच लागतील जिंकण्यासाठी. धावसंख्या होते ती 36. बघूया फ्री हिट. झेल सुटतोय आणि घोषित क्षेत्रात 1 धाव. धावसंख्या होती ती 37. 1 चेंडू 37 धावा. एक चेंडू 37 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची आवश्यकता सोमजा इलेव्हन संघाला. साईनाथ बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदरचा फटका, परंतु सुंदरचा झेल पुन्हा एकदा अथर्व भुते यांनी घेतलाय. आपल्या संघासाठी खूप मोठी कामगिरी बजावतायत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार झेल टिपतायत. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे विघ्नार्थ इलेव्हन आणि सोमजा इलेव्हन संघाचा. 7 गडी बाद झालेले आहेत. साईनाथ बाद झालेत. बघूया आता साईनाथची जागा कोण घेत आहे. सूरज मैदानामध्ये दाखल होतोय. 4 चेंडू शिल्लक आणि 25 धावा. 25 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये चित्त्यासारखे पळणारे सूरज बघूया आपल्या फलंदाजीमध्ये काय कमाल बजावत आहेत. 25 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडू मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत वैभव पानोलकर आपल्या संघासाठी. विजयश्री खेचून आणायची आहे त्यांना. दोन्ही हात समांतर करतायत पंच आणि वाईट घोषित करतायत. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होती ती 39. अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 4 बॉल 4 षटकार. 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता आहे. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने आणि 1 बाउन्स चौकार. संख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती 43. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 19 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे सोमजा इलेव्हन संघाला. मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते हाणामारीचं षटक. साई
प्रदीपने सुंदरसा चौकार लगावलाय समोरच्या दिशेने. 3 चेंडू 19 धावांची गरज. चौथा चेंडू आणि हे यष्टीजीत होत आहेत. प्रदीप वैभव पानोलकर यांचं सुंदर क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे. 2 चेंडू 19 धावांची गरज. सोमजा इलेव्हन संघाला आता फक्त फलंदाजाचं नाव आहे ऋग्वेद. एकोणीस धावांची गरज. सामना काहीसा विघ्नहर्ता इलेव्हन संघाने जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झाले आहेत. धावसंख्या होती ती 43. 19 धावांची आवश्यकता. औपचारिकता काय ते म्हणतात ना तेच ते. 2 बॉल 19 आणि वाईट पद्धतीचा चेंडू आणि पंच दोन्ही हात समांतर करतायत जमिनीला आणि वाईट. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 44. धावसंख्या 18 धावांची गरज आहे. सुंदर असा कव्हरच्या क्षेत्राने लगावलेला हा फटका. 1 धाव घेण्यात यश येते. धावसंख्या होते ती 45. शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो श्रवण. सूरज बघूया आपल्या शेवटच्या चेंडूमध्ये काय करतायत. सुंदरसा कार्पेट फटका. क्षेत्ररक्षक दाखल आहेत ऑफसाईडच्या दिशेने आणि 1 रन आणि 15 धावांनी विघ्नहर्ता इलेव्हन संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. विघ्नहर्ता इलेव्हन संघाचं अभिनंदन. खूप सुंदर खेळ केला त्यांनी आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहेत ते. या चालू सामन्यामध्ये अथर्व भुते सामनावीर ठरतायत. 15 चेंडूमध्ये 35 धावांची वादळी खेळी केली.